तर हॅलो हाय नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर मी आज महाशिवरात्रीनिमित्त आलेली संगनमेरपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर भक्तिशक्ती मंदिर आहे. खूप सुंदर असं महादेवाचं. मी तिथं आलेली आणि मेन म्हणजे मला ही कमान खूप आवडती, खूप म्हणजे खूप आवडती. मी मागच्या टायमिंगला आले तेव्हा पण मी तुम्हाला दाखवलं होतं. तर आत्ता पण दाखवते. तर चला आपण आता वर मंदिराकडे जाऊ. खूप गर्दी होती कारण की महाशिवरात्र होती म्हटल्यावर विषयच नाही. आणि गर्दी असून पण चला तुम्हाला पुढं पाहायला भेटेल का मॅनेजमेंट कशी असते. सिरियसली खूप गर्दी होती आणि मी प्लस संध्याकाळी पण गेलेली, म्हणजे 2दा गेलेली. हे आता साडी वगैरे पूर्ण प्रॉपर लुक वगैरे करून मी म्हटलं शूट पण करता येईल कारण की आपल्याला शिवजयंतीचं शूट पण करायचं होतं आणि त्यात महाशिवरात्र पण होती. तर मग मी साडी घालून गेलेली. मग मस्त असं शूट पण केलं, म्हणजे ब्लॉग पण बनवायचा होता. आणि इथं म्हणजे चप्पल स्टँडपासून ऑल सगळं व्यवस्थित ठेवण्यासाठी जागा म्हणा किंवा काही सगळं आणि तुम्ही इकडे ह्या साईडला इथं बघू पण शकता. इथं मस्त असं सगळं बसायला वगैरे सगळं एवढी भारी सोय केलेली होती ना, खूप मस्त असं वाटत होतं. आणि तुम्ही इकडे बघू शकता स्ट्रक्चर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संत तुकाराम महाराजांचं. खूप मस्त असं. आणि माझी मैत्रिणीचा हात काय वरती घंट्याला पोहोचलाच नाही, पण माझा पोहोचला. भाई आपण लंबू आहे ना, मस्त हायटेड. आणि मेन म्हणजे सांगायचा मुद्दा हा होता की इथं खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली, खूप सुंदर. आता ज्या लेडीज फोटो काढण्यासाठी बसतात वगैरे त्यांनी प्लीज यार केअरफुली बसत जा, कारण की ती खूप मेहनत करून त्यांनी त्यांची कला सादर केलेली असती ह्या रांगोळीद्वारे. आता तुम्ही तिथलीच रांगोळी घेताय उचलून, आता तुम्ही ह्या लेडीजचं बघा, तिची साडी बघा किंवा काय, तुम्ही त्याच ह्याच्यातली रांगोळी घेता ते आणि तुम्ही परत त्याचीच म्हणजे नाही का ॲक्शन करून फोटो काढतात. असं नका करू यार, कुणाची तरी मेहनत असते तिथं. प्लीज म्हणजे माझं सांगण्याचा मुद्दा आहे का तुम्ही फोटो काढा, तुम्ही फक्त एक रांगोळी बघून फोटो काढा यार, असं काही करू नका प्लीज. म्हणजे माझी खूप विनंती आहे. तर आम्ही पहिलं आलेली विठ्ठल रुक्माईचं मस्त असं मंदिर आहे तिथंच, म्हणजे विठ्ठल रुक्माई आणि दत्तांचं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि महादेवाचं. तर पहिलं मी दर्शन घेतलेलं विठ्ठल रुक्माईचं, आणि कारण तिकडं खूप लाईन लागली होती. तर मग इथं दत्तांचं पण मंदिर आहे सेकंडला. तर मग मी त्यांचं पण दर्शन घेतलं. श्री दत्त महाराज तुम्ही बघू शकतात. आणि मस्त होते मॅनेजमेंट मेन म्हणजे खूप मस्त होती, त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं. आणि त्यामध्ये भाई मला असं खतरनाक फील म्हणजे एवढं खतरनाक फील होत होतं ना, काय तुम्हाला सांगू शकत नाही. मला असं वाटत होतं मी जशी नवी नवरीच आहे. ते दर्शनाला जातात ना लग्न झाल्यानंतर, बिलकुल तसं. कारण माझ्याकडं लुकच म्हणजे तसा होता. कारण मी महाशिवरात्रीचा लुक केलेला, त्यामध्ये सिंदूर भरलेला. आणि माझ्याकडं सगळे बघतानाच असं बघत होते की नवी नवरी आलेली दर्शनाला, नाही का. तर मला पण तसंच फील होत होतं. आणि खूप मस्त असं दर्शन झालेले माझे हे दोन्ही पण. आणि तिसरे पण तुम्ही बघू शकता, आज महाशिवरात्रीची एवढी गर्दी असून पण खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे, कुणालाही धक्काबुक्की केली नाही. आणि मंदिरामध्ये पण आहे ना, इथं ही काका होते दर्शन म्हणजे नाही का आतमध्ये सोडवायला आणि परत आतमधून बाहेर जायला लावायला. आणि आतमध्ये पण खूप जणं होती. पण म्हणजे एक असतं ना बाई का मॅनेजमेंट का हँडल होत नाही काय लोकांना, मग ते धक्काबुक्की करतात किंवा काय बोलतात, तसं बिलकुल पण नाही झालेलं. आणि आम्ही काय असं नाही का सकाळी किंवा दुपारी गेलेलो, आम्ही 6:15 गेलेलो. तर तेव्हा पण खूप गर्दी होती, पण खूप मस्त असे दर्शन झालेले. प्रत्येकाला जेवढा टाईम पाहिजे तेवढा त्यांनी टाईम दिलेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे फोटो, एवढ्या गर्दीमध्ये फोटो व्हिडिओज वगैरे सगळं अलाऊ केलं त्यांनी आम्हाला काढायला. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी पर्सनली. मॅनेजमेंट जर असली तर असली पाहिजे सिरियसली. कारण खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे माझं. आणि महाशिवरात्र म्हटल्यावर मस्त असं. फक्त मला प्रसाद कुठं दिसला नाही तिथं, मी खरं सांगते. कारण की प्रसाद द्यायला असतात ना यार, तर मला प्रसादच कुठं दिसला नाही. आणि अशा पद्धतीने माझं खूप असं सुंदर दर्शन झालेलं आहे. आणि दर्शनाला भाई मला तर खूप मी टाईम घेतला दर्शनाला, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आणि खूप शांततेत आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे माझं. दर्शन करून बाहेर आल्यानंतर खूप भारी वातावरण होतं आणि त्यात 6:15चा टाईम होता. तर मग काय नाही, मस्त आम्ही दर्शन करून निघालो.
आणि मला सगळे बोलत होते बाई काहीतरी टाका, नवीन लग्न झालेले असं तसं, कारण माझा सिंदूर दिसत होता तुम्ही बघू शकता. पण नाही, तो एक लूक होता त्याच्यामुळे मी तो भरला होता, पण असं काही नाही आहे. तर मग काय आम्ही निघाल्यानंतर मग मस्त असं सवसांचा व्ह्यू झालेला होता. आणि त्यात मेन म्हणजे माझ्या सँडलचा पण थोडा इश्यू झालेला. तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहिल्या जर असेल तर तुम्हाला कळलं असेल. तर अशा पद्धतीने आम्ही निघालो होतो तिथून मंदिरातून. आणि मेन म्हणजे त्या रोडला तिथं ॲक्सिडेंट पण झालेला होता, भक्तिशक्तीच्या तिथं बसचाच झालेला दोन्ही पण. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मस्त आमचं शांततेत असं दर्शन झालेलं. आणि व्ह्यू बघू शकता भाई तुम्ही तिथला, एवढा खतरनाक, एकदम मस्त. तर अशा पद्धतीने थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी नक्की करा. तर चलो बाय.